ठाकरे बंधूंची मागील 3 महिन्यातली ही 6वी भेट, त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नात्यात आणखी दृढता वाढत असल्याचं दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे सेना युतीच्या चर्चा सुरू आहेत. ठाण्यामध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं संयुक्त मोर्चाची हाक दिली आहे. हा मोर्चा गडकरी रंगायतनपासून ते थेट ठाणे महानगरपालिकेवरती जाऊन धडकणार आहे. पाणी समस्या, वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या बॅनरवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र फोटो छापण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली करण्यात आली आहेत. भाजपात येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षामध्ये घेतलं जाणार आहे, तर भाजपच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होणार नाही याची देखील खबरदारी घेतली जाणार आहे. भाजपच्या कोकण आणि ठाणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली. स्वबळावर की महायुतीत लढायचा हा निर्णय जिल्हा पातळीवरती घेणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. कबुतरखान्याचा विषय आता चांगलाच तापलाय. या कबुतरखान्याच्या वादात प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगलेंनी उडी घेतली आहे. कबुतरांच्या विष्ठेतील कण श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात. याबाबत डॉक्टरांनी सातत्यानं धोक्याचा इशारा देऊन सुद्धा कृपया आपण सर्वजण कबुतरांना खाऊ घालणं थांबवूया असं आवाहन त्यांनी केलं. कर्जमाफी तर द्यायची नाही, पण शेतकऱ्यांना नाद लागला असं म्हणायचं. बाबासाहेब पाटलांच्या वक्तव्यावरनं बच्चू कडूंनी ही टीका केली. घायवळ प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. यावरून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत, तर फेक पासपोर्ट बनवून देश सोडून गेल्याचा विषय गंभीर असल्याचं सुळेंनी म्हटलं. डहाणूमध्ये शिवसेनेत मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला. मनमाड शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सुहास कांदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे उबाठाला हा मोठा धक्का मानला जातोय. अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सोलापुरातल्या मोर्चात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ही तक्रार दाखल केली. दरम्यान सखोल चौकशी करून कारवाईचं आश्वासन पोलिसांनी दिलं. अमळनेरमधील प्रताप महाविद्यालयात खान्देश शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार जुगलबंदी बघायला मिळाली. दोन्ही मंत्र्यांच्या जुगलबंदीमुळे कार्यक्रमात एकच हास्य कल्लोळ रंगला. रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन झालं. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होणं हे अत्यंत आनंदाची बाब असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं. केवळ 2 वर्षात अतिशय सुंदर इमारत उभी झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आलाय. दिवाळी निमित्तानं शहराच्या मध्यवर्ती भागात होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय. पुण्याच्या पिंपरखेड गावात बिबट्यानं एका चिमुकलीवरती हल्ला केला. हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झालाय. त्यामुळे अमोल कोल्हेंनी बिबट्याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली. जालना जिल्ह्यातनं जाणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. हेक्टरी 50,000 रुपये मदतीसह संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातील 1,500 कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सीसीआयकडे खरेदीसाठी नोंदणी झाली आहे. नोंदणीनंतर शेतकरी केंद्र सुरू होण्याची वाट बघतायत. खासदार अमर काळेंनी कर्जमाफी करण्याची मागणी केली. आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर कर्जमाफी करणार असा सवाल त्यांनी केला. बारामती शहरामध्ये आज अजिंक्य संस्थेच्या मार्फत दान उत्सव दिन साजरा करण्यात आला. यावेळी गरजूंना कपड्यांचं वाटप करण्यात आलं.
वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील नांदगावातल्या पीएम श्री उच्च प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आलं। यावेळी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते खगोलशास्त्र प्रयोगशाळा संगणक कक्षाचं लोकार्पण करण्यात आलं। शाळेत डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे। मावळाच्या इंदोरी परिसरात बिबट्यानं गायीच्या वासरावरती हल्ला केला। यात वासराचा मृत्यू झालाय। तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे। मावळच्या मामुर्डीमध्ये पवना नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला। रोहन रायासह मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देत वसुंधरा पायी दिंडी नाणेजामकडे प्रस्थान झाली आहे। दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झालेत। आज रायगड जिल्ह्यातले हे भाविक पुढे रत्नागिरीकडे मार्गस्थ होणार आहेत। गोंदियामध्ये केळी बागेचं नुकसान झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। धान पिकाप्रमाणे केळी बागेला देखील नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागातील शेतकरी व्यापारी आणि विविध पक्ष संघटनांनी केळी वाटप आंदोलन केलं। सरकारनं अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली 31,000 कोटींची मदत ही फसवी असल्याचा आरोप करण्यात आलाय। बीडमध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ घेण्यात आली। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवारंग युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी परदेशी विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट दिली। फेलिक्स यांनी आदिवासी नृत्य करत आनंद लुटला। छत्रपती संभाजीनगरच्या नरहरी रांजण गावात खदानीत बुडून दोघांचा मृत्यू झाला। मयूर मोईन आणि साहिल झालटे अशी मृत झालेल्यांची नावं आहेत। गोंदिया शहरातील मुख्य विद्युत पॉवर हाऊस विभागासमोरील रस्त्याची दुरवस्था झाली। आंबेडकर चौक ते अंबाटोलीपर्यंत या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत। हा रस्ता लवकरात लवकर बांधण्यात यावा अशी मागणी परिसरातल्या लोकांनी केली आहे। ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं यावरती मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा पार पडली। पुणे शिक्षण मंडळ संचालित शाळेमधील प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नारा ते कारंजा मार्ग सिमेंटीकरणासाठी 1.5 वर्षांपासून खडून ठेवण्यात आलाय। नागपूर ते अमरावती महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम कासव गतीनं सुरू असल्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील सर्व महापालिकांच्या आरोग्य सेवांची तपासणी करून जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सलग 5व्यांदा प्रथम क्रमांक आलाय। राज्यातील 27 महापालिकांमध्ये ही तपासणी झाली होती।